नमस्कार. अशीच एक भयकथा मी घेऊन आलेली आहे, कर्णपिशाचिनी. आजच्याच कथेचे नाव आहे कर्णपिशाचिनी. आज पप्पांच्या निधनाला 20 वर्ष झाले. मला अजूनही त्यांची खूप आठवण येते. आज मला त्यांच्या खोलीतून कर्णपिशाचिनी साधना हे पुस्तक सापडले आणि माझ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. कर्णपिशाचिनी ही अशी धोकादायक मंत्र साधना आहे ज्याद्वारे साधक पिशाचाला त्याच्या मंत्राची प्रसन्न करतो आणि तो पिशाच साधकाला त्याच्या कानात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊन प्रसन्न करतो. प्रश्न कोणताही असो, भूतकाळ असो वा वर्तमान, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे असते. पण हा कर्णपिशाच रागावला तर त्यामुळे आशीर्वादाचे शापात रूपांतर कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही. हे अनेक वर्षापूर्वी घडले. तेव्हा आम्ही खूप गरीब होतो. सावकाराने फसवणूक करून आमची जमीन बळकावली होती. खाण्यापिण्याचीही टंचाई होती. आम्ही पूर्णपणे निराधार होतो. पण माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राची कर्णपिशाचिनी साधनेबद्दल सांगितले. त्यामुळे माझ्या वडिलांनी हा शेवटचा पर्याय म्हणून पाहिला. त्यांनी 41 दिवस कठोर सराव केला आणि त्यामुळे त्यांनी कर्णपिशाचिनीला प्रसन्न केले. पप्पा आता शहरात आले होते. जे काही पैसे शिल्लक होते ते त्यांनी शेअर बाजारात गुंतवले. कोणत्या शेअरचे भाव वाढवत आहे किंवा कमी होणार आहे हे त्यांच्या कानातल्या चेटूक त्याला कानात सांगत असे. रोज पप्पा नवीन ठिकाणी गुंतवणूक करायचे आणि भरपूर पैसे कमवायचे. काही दिवसातच आम्ही एकटे पडलो. आमच्याकडे आता सर्व काही होते. मोठी माणसं पप्पांना भेटायला यायची आणि त्यांचा सल्ला घ्यायचे. एक दिवस वडिलांच्या मित्रांनी आमच्या घरी सरप्राईज पार्टी दिली, कारण वडील कुठेही बाहेर जाणे टाळायचे. ते संध्याकाळपासूनचे वडील विचित्र वागू लागले. रात्रंदिवस तो स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घेऊन ओरडायचा. बहुधा कोणाच्या तरी बडबडीने कंटाळा आला असावा. मला किंवा माझ्या आईला आत येऊ देत नाही. पप्पा किंचाळत, मला माफ कर. नाही नाही. पप्पा दिवसभर दारूच्या नशेत कानात कापूस भरून डोक्याला घट्ट बांधून घालवायचे. कोणत्याही डॉक्टर त्याच्या आजाराचे निदान करू शकला नाही. एक दिवस वैतागून आईने त्यांना एका तांत्रिकाला बोलवले. तो म्हणाला की पापाची कर्णपिशाचिनी त्याच्यावर रागावली आहे. कदाचित पप्पाने काहीतरी केले असेल ज्यामुळे तिला राग आला असेल. तांत्रिक म्हणाला, कर्णपिशाचिनीला रोज दारू आणि मांसाहार द्यावा लागतो. ती तिच्या दावेदाराला इतर कोणत्याही स्त्रीसोबत सहन करू शकत नाही. शिवाय पत्नी, मुलगी, आई किंवा बहिणीसोबत नाही. पप्पा रोज दारू पिऊन ओरडायचे. त्यांनी शेअर बाजारातील व्यवहारही बंद केले होते. पप्पांनी खाणेपिणे बंद केले होते. त्यांची प्रकृती ढासळू लागली, कारण त्यांचे रागाने कर्णपिशाचिनी दिवसभर पप्पाच्या कानात ओरडत असायची. ती एक मिनिटही शांत झाली नाही आणि तिची मुलगी म्हणजेच माझा मृत्यू कसा होईल हे मला वारंवार सांगत होती. हे ऐकून माझे वडील आणखीच किंचाळू लागले. जेणेकरून त्यांना काही ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी मला स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. एक दिवस अचानक त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या निधनानंतर 2 महिन्यांनी मला त्यांच्याकडून हे पत्र मिळाले. कर्णपिशाचिनीपासून मुक्त होण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव घेतला. हे घर आणि मालमत्ता सर्व बाबांमुळेच होती. आमची परिस्थिती सुधारण्यासाठी बाबांनी आमच्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही मला असं वाटते की माझे वडील कुठेतरी माझ्यासोबत आहेत. त्याची कर्णपिशाचिनी अजून सोबत असती तर. ही जी कथा आहे ती काल्पनिक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.